नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. सध्या यू-जी-सीची जी नियमावली आली आहे, त्या संदर्भामध्ये सोशल मीडियावरती एक कविता व्हायरल होतीये. हिंदीत आहे. चाहे तिल लो, चाहे तिल लो या ताड़ लो राजा. चाहे तिल लो या ताड़ लो राजा, राई लो या पहाड़ लो राजा, मैं अभागा सवर्ण, मैं अभागा सवर्ण हूं, मेरा रोया रोया उखाड़ लो राजा. यू-जी-सीचे जे नवीन नियम आले, त्याच्यानंतर सवर्ण विद्यार्थ्यांची देशभरामध्ये आंदोलनं सुरू आहेत. आणि त्यांना असं वाटतंय, की ह्यामुळं आपल्यावरती म्हणजे सवर्ण विद्यार्थ्यावरती अन्याय होतोय. मग लगेच सरकारने खुलासा केला. नियम काय आहेत, ते खुलासे काय आहेत, ते मी सांगणारच आहे. पण हे फक्त याच्याबद्दलच होतंय असं नाहीये. तर आता नवीन जनगणना जी होऊ घातली आहे, त्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये लोकसभेच्या तुम्ही असं म्हटलं होतं, की ह्यापुढची जनगणना ही जातनिहाय असेल. जातीमध्ये कोणाचे कसे उपवर्ग, प्रवर्ग आहेत वगैरे ह्या सगळ्याची नोंद करू. त्याच्यावरती पण खूप मोठा वाद झाला आणि मग आता सरकारने ह्याही संदर्भामध्ये खुलासा केलाय. त्यामुळे एक कॉमन पॅटर्न ह्या सरकारचा जो मला दिसतो तो असा आहे, की कृषी कायदे त्याचं उदाहरण बघा. खरं म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जे केंद्र सरकारने ते 3 कृषी कायदे आणले त्याची केव्हाच अंमलबजावणी सुरू झालेली आहे. काहीही नवीन त्याच्यामध्ये नाहीये. तो एक वेगळ्या प्रकारचा रिफॉर्म महाराष्ट्रामध्ये 2 दशकं आधीपासून सुरू आहे. तरीसुद्धा महाराष्ट्रासह सगळीकडे या कायद्याला विरोध करणारी आंदोलनं झाली. कारण अजिबात पारदर्शकता नसणं. आपण रेटून नेऊ शकतो अशी भावना. तेव्हा तर इतकं मोठं मॅन्डेट होतं, इतकं मोठं बहुमत होतं. आता तसं संख्येनं ते बळ नाहीये केंद्र सरकारकडे, तरीसुद्धा पारदर्शी चर्चा, त्या संदर्भामध्ये लोकांची जनभावना काय आहे, त्याचा विचार न करता केलेली कृती, असं आपण त्याला म्हणू शकतो. आता या सगळ्या कायद्याच्या निमित्ताने जो बखेडा उभा राहिलाय, तो जर आपण बघितला, खरं म्हणजे सरकारला हा टाळता आला असता. तो का आणला गेला आहे, तेही त्यांना सांगता आलं असतं. काय झालंय बघा, त्याचा मुंबईशी संबंध आहे म्हणून. उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदासह इतर भेदभावावर उपाय करण्यासाठी यू-जी-सीनं नवीन नियम जाहीर केले. का केले? त्याचं कारण कोर्ट आहे, सरकार नाही. 2016 मध्ये रोहित वेमुला आणि 2019 मध्ये पायल तडवी आपल्या मुंबईतली डॉक्टर मुलगी, तिनं आत्महत्या केली कारण ती आदिवासी होती आणि तिच्या आत्महत्याबद्दल ते प्रकरण अजूनही कोर्टात सुरू आहे. तिला सतत तू आदिवासी आहे, आदिवासी आहे, आदिवासी आहे म्हणून तिच्या 3 सहकारी मुलींनी तिला टॉर्चर केलं. रोहित वेमुलाची केस तर सगळ्यांना माहिती आहे. हैदराबादमध्ये रोहितनं आत्महत्या केली आणि त्यानंतर ह्या सरकारचा दृष्टिकोनच मागासवर्गीयाबद्दलचा मागास आहे असं म्हणत देशभर आंदोलनं झाली. पायलच्या पण संदर्भामध्ये तसंच झालं. मग त्या दोघांच्याही याचिका ह्या सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या त्यांच्या मृत्यूसंदर्भात. त्या याचिकेनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नियमावली प्रत्यक्षात आली. यू-जी-सीनं 2012 मध्ये प्रथम जारी केलेल्या समानता नियमांचं हे नवीन रूप आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे. सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांचा छळ होऊ शकतो, असा आरोप करून उत्तर प्रदेशमधलेच भाजपचे पदाधिकारी त्याच्या विरोधात उतरले. कारण हे कसे नियम लागू केले जातात किंवा जातील ह्याबद्दलची कुठेच स्पष्टता नव्हती. पहिला नियम, समानता संधी केंद्र. हे केंद्र दुर्बल गटाशी संबंधित धोरणाची अंमलबजावणी पाहिल, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांची समन्वय साधेल आणि गरज पडल्यास कायदेशीर मदत पुरवेल. या संस्थेतील 5 प्राध्यापक त्यांचं ते काम पाहतील. यासाठी कोणत्याही वर्गाचं आरक्षण नाही. नंबर 2, समानता संधी. समानता संधी केंद्रांतर्गत 10 सदस्यांची समिती असेल. या समितीत 5 सदस्य आरक्षित गटातून असणं बंधनकारक आहे. तक्रार आल्यानंतर 24 तासात समजा एखाद्या विद्यार्थ्याबद्दल की त्याच्याबद्दल डिस्क्रिमिनेशन सुरू आहे, अशी जर तक्रार आली, तर 24 तासात बैठक घेऊन 15 दिवसात अहवाल द्यावा लागेल. समितीच्या प्रमुखाला 7 दिवसात कारवाई करावी लागेल. 3, समानता पथक. हे गट शिक्षण संस्था, विद्यापीठ परिसरात फिरून भेदभाव टाळतील. संस्थाकडे 24 तासांची हेल्पलाईन असेल. समानतेसाठी दूत नियुक्त केले जातील. आता 2012 चे जे आधी नियम आहेत त्याच्यात काय बदल झालाय? तर 2012 चे नियम मुख्यतः सल्ल्याशी स्वरूपात होते. नवीन नियमामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाकडे देखरेख व कारवाईची ताकद आली.
नियम न पाळणाऱ्या संस्थांना यूजीसी दंड ठोठावू शकते. जुन्या नियमामध्ये इतर मागासवर्गीय असा उल्लेख नव्हता. नवीन नियमामध्ये ओबीसी असा स्पष्ट उल्लेख आला. नियमांच्या मसुद्यात खोटी तक्रार केल्यास दंडाची तरतूद होती. अंतिम नियमामध्ये ती काढून टाकली गेली आणि म्हणून या नवीन नियमाचा गैरवापर होईल अशा पद्धतीची चर्चा सगळीकडे सुरू झाली आणि मी जसं तुम्हाला म्हणालो, की चाहे तिल लो या ताड लो राजा, राई लो या पहाड लो राजा, मैं अभागा सवर्ण हूँ, मेरा रोया रोया उखाड लो राजा. हे ह्या कारणामुळं सवर्णांना असं वाटलं, की कॅम्पसमध्ये इक्विटी स्क्वॉड 24 तासाचे हेल्पलाईन, इक्विटी अँबॅसेडर हे जे आहेत, ते आपल्यावरती अन्याय करणारे आहेत आणि म्हणून हे काही बरोबर नाही. यूपीच्या बरेलीचे सिटी मॅजिस्ट्रेट आहेत अलंकार अग्निहोत्री. यांनी यूजीसीच्या नियमांच्या निषेधार्थ सोमवारी राजीनामा दिला. यूपी सरकारनं मंगळवारी त्यांना शिस्तभंगाच्या आरोपावरून निलंबित केलं. 2019 बॅचचे पी-सी-एस असलेले अधिकारी आहेत हे अग्निहोत्री. त्यांनी असं म्हटलं, की हे नियम जातीय असंतोष वाढवतील आणि त्यानंतर निलंबनानंतर त्यांनी धरणे आंदोलनामध्ये पण सहभाग घेतला. हे जर एखाद्या न्यायाधीशाला असं वाटतं आहे, याचा अर्थ असा, की ह्या संदर्भामध्ये जे कन्सल्टेशन होणं अपेक्षित होतं, ते झालेलं नाहीये. मुळामध्ये या नवीन नियमामुळं संस्थांना काय करावं लागू शकतं याच्यावरती पण खूप चर्चा सुरू झाली आहे. प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेमध्ये समान संधी केंद्र जे मी म्हणालो तुम्हाला, या सगळ्यांची तातडीनं अंमलबजावणी करावी लागेल आणि तसं नाही झालं तर संस्थांना दंड होईल. यूपीच्या लखनौसह 6 जिल्ह्यात विद्यार्थी, तरुण आणि विविध संघटनांनी आंदोलनं सुरू केली आहेत. यूजीसीच्या ह्या नियमांना सरकारनं नंतर काय म्हटलंय ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे खुलासे सरकारला का करावे लागतायत? केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान. त्यांनी एक खुलासा केलाय. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या यूजीसीच्या नव्या नियमावलीचा गैरवापर करू दिला जाणार नाही. तसंच त्याच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारचा भेदभाव होणार नाही. मी सर्वांना आश्वासन देतो, की कोणताही भेदभाव होणार नाही. कुणालाही या कायद्याचा गैरवापर करता येणार नाही. यूजीसीनं 13 जानेवारीला हे जे नवीन नियम जाहीर केलेले आहेत, हे नियम 2012च्या आधीच्याच नियमांचं अद्ययावतीकरण आहे. महाविद्यालय आणि विद्यापीठामध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठीच आम्ही हे करतो आहोत, असं म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिलं. त्याच वेळेला विद्यापीठ अनुदान आयोगानं यूजीसीने जाहीर केलेल्या उच्च शिक्षण संस्थातील समतेच्या प्रसार नियमावली 2026 विरोधामध्ये ह्या सवर्ण कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांनी यूजीसी मुख्यालयाबाहेर आंदोलन सुरू केलेलं आहे. हा झाला एक मुद्दा. इथेही सरकारचं स्पष्टीकरण. त्याच्याहून खरं गमतीशीर स्पष्टीकरण आहे जनगणना 2027च्या संदर्भात. सगळ्यांना माहिती 2011ला ती जनगणना झाली. त्याच्यानंतर जनगणना रखडली होती. मध्ये कोविड आला. त्या कोविडमुळे हे आपण करू शकलो नाही. मग आता ही जी नवीन जनगणना होते आहे, तर तुम्ही सभागृहात सांगितलं, की आम्ही जातनिहाय जनगणना करू. आता रोहिणी कमिशनचा अहवाल आलेला नाही. महाराष्ट्रात श्री छगन भुजबळासहित अनेक ओबीसी नेत्यांना असं वाटतं. खुद्द दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची पण मागणी होती, की ओबीसींच्या संदर्भामध्ये जातनिहाय जनगणना करायला हवी. कोणाचा किती प्रवर्ग स्ट्रॉंग आहे, कोणत्या प्रवर्गाची काय सद्यस्थिती आहे हे बघायला. मग जेव्हा पहिलं नोटिफिकेशन आलं, त्या नोटिफिकेशनमध्ये जातनिहाय जनगणनेचा उल्लेखच नाही. प्रचंड वाद त्याच्यावरती सुरू झाल्यानंतर आता मग केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिलं काल, की जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात जातनिहाय जनगणना होईल. या मुद्द्यावरून सध्या जे म्हटलं जात आहे ते चुकीचं आहे. एप्रिल ते सप्टेंबर 2024 दरम्यान पहिला टप्पा जो गृहसूची म्हणजे हाऊस लिस्टिंगचा आहे आणि गृहनिर्माण जनगणनेचा असेल, तर फेब्रुवारी 2027 पासूनचा दुसरा टप्पा, त्या टप्प्यामध्ये मात्र आम्ही लोकसंख्येसह जातीशी संबंधित डेटाचा समावेश करू. पण जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड सारख्या राज्यात जिथे बर्फवृष्टी होते, त्या क्षेत्रामध्ये मात्र ही प्रक्रिया सध्याच सप्टेंबर 2026 मध्येच पूर्ण होईल. आता हे दोन्ही खुलासे सरकारने केलेत. हे तर खरं तर जेव्हा ती नियमावली आली, त्याबद्दल एक व्यवस्थित प्रेस कॉन्फरन्स घेऊन, सवर्ण विद्यार्थ्यांची संघटनांशी बोलून, त्यांना विश्वासार्हतेमध्ये घेऊन ते करणं शक्य होतं सरकारला. ते त्याने केलं नाही. ह्या जातनिहाय जनगणनेसंदर्भामध्ये पण हे आधीच स्पष्टीकरण देणं सरकारला शक्य होतं, ते केलं नाही. तो हा जो एक प्रकारचा विरोधकांना असं वाटतं, की फाजील आत्मविश्वास सरकारला आहे, त्यातनं सरकार अडचणी देतं. जे कृषी कायद्याबद्दल झालंय, माझं आजही मत आहे, की त्या कृषी कायद्याची ह्या देशामध्ये अंमलबजावणी होणं गरजेचं होतं. स्पेशली उत्तर भारतातल्या अशा अनेक राज्यामध्ये, की जिथे एम-एस-पी, खूप साऱ्या
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ह्या सगळ्यामध्ये खूप संधी आहे. एक ते एक क्रॉपिंग पॅटर्नवरती पंजाबसारखं राज्य मका आणि गहू त्याच्यात जे अडकलंय किंवा तांदूळ आणि मका नाही, तांदूळ आणि गहू त्याच्यात जे अडकले त्यातनं बाहेर पण काढण्यासाठी त्यांना पुश करावं लागेल. पण ते झालं नाही कारण चर्चा झाली नाही. तो हा सरकारचा जो पॅटर्न आहे तो पाहता कदाचित याच्यामध्ये पण सरकारला कृषी कायद्यासारखंच परत यावं लागते की काय असं वाटावं, अशी ही निवडणूक आहे. कारण बरोबर वर्ष सव्वा वर्षामध्ये उत्तर प्रदेशमधल्या निवडणुका होत आहेत आणि लक्षात ठेवा उत्तर प्रदेशमधनंच ते आंदोलन सुरू झालेलं आहे. आणखीन एक लक्षात ठेवा जेव्हा मंडल आयोग लागू झाला होता, त्या मंडल आयोगामध्ये देशभर त्या मंडल आयोगाच्या विरोधात जी आंदोलनं झाली, त्याच्यामध्ये शेकडो जणांनी आत्महत्या केल्या होत्या. हे माहिती असून सुद्धा सरकार असं वागतंय. सो थांबूया आपण इथे. माझा प्रयत्न आहे जे घडतंय, जसं घडतंय त्याला सध्या जे काही दिसतं आहे, त्याचा मतितार्थ काय, तो साध्या सोप्या मराठीत तुम्हाला सांगायचा आणि मला आनंद आहे, की तुम्ही तो लाखोच्या संख्येनं पाहत आहात. असंच तुम्ही पाहत राहा. थांबूया.